कल्पना म्हणते, अच्छा आता तन्वी कशी चुकीची आहे हे तू सांगायला आलायस का? तर अर्जुन म्हणतो, नाही, मी हे का केलं ते सांगायला आलो आहे. मम्मा, हे जे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आहे ते मी का केलं हे तुला एकदासुद्धा विचारावं असं वाटलं नाही का? तेव्हा कल्पना म्हणते की जेव्हा हे तन्वीला सापडलं होतं तुमचं कॉन्ट्रॅक्ट सिस्टम, तेव्हा तुला अस्मिताने विचारलं होतं, तेव्हा तुम्ही तिला गप्प केलं. तर आज मला हेच तुला सांगायचं आहे असं अर्जुन म्हणतो. मम्मा, तूच विचार कर ना, साहिलीसारख्या मुलीला कॉन्ट्रॅक्ट सिस्टम माहीत असेल का? अगं हे फक्त लॉयरला माहिती असेल ना. तेव्हा मला माझ्या मॅरेजसाठी कॉन्ट्रॅक्ट सिस्टम हे एकच सोल्युशन दिसत होतं आणि हे घेऊन मीच मिसेस सायलींकडे गेलो होतो. त्या आल्या नव्हत्या, त्यांना हे माहितीसुद्धा नाही आहे. हे असं सगळं तो आईला समजवत असतो आणि हे सगळं बोलणं त्यांचं तन्वी ऐकत असते बाहेरून, दरवाजाच्या बाहेरून तन्वी हे सगळं ऐकत असते. त्यामुळे त्यांनी मला किंवा कुणालाही फसवणं शक्यच नाही आहे हे अर्जुन कन्व्हिन्स करत असतो. आणि इकडे तर साहिली स्वप्नात गेलेली असते. तेवढ्यात कुसुमताई तिकडून येतात, हातातले चिठ्ठे ओढून घेतात आणि नंतर तिला चिडवायला लागतात आणि म्हणतात, अगं घाबरते काय, मीच आहे, मधुभाऊ नाही आहेत. आणि काय ग, मगासपासून इथे उभी राहून मी बघतेय, ह्या चिठ्ठ्यांची पारायणं चाललेत. अगं या मोबाईलवर मेसेज पाठवण्याच्या जमान्यात तो अर्जुन चिठ्ठ्यांवर चिठ्ठ्या पाठवतोय. मला कटकटे वकील वाटला होता, पण निघाला रसिक राजपुत्र. तर सायली म्हणते, कटकटे काय ग म्हणतेस तू त्यांना? आमच्या घरातले तेज आहेत ते आजूबाजूला असले ना तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं. जसं आता तुझ्या चेहऱ्यावर आहे. सायली, तू ना ह्या चिठ्ठ्या जपून ठेव, पुढे जाऊन ना तुझ्या मुलांना दाखवण्यात कामाला येतील की बघा तुमच्या आईवडील कसे लपून छपून प्रेम करायचे. तर सायली म्हणते, काय ग कुसुमताई, अजून कशात काय नाही आहे आणि तू कुठे जाऊन पोचलीस? तू तिथे जाऊन लवकर पोच ना. हे बघ, अर्जुनचा जीव टांगणीला लागलाय, हे कळत नाही का तुला या चिठ्ठ्यांवरून? मला सगळं कळतंय ग कुसुमताई, पण माझं ना इकडे आड आणि तिकडे वीर असं होतं आहे. मला ना यांना दुखवायचं आहे ना मधुभाऊंना. अर्जुन म्हणतो, अगं असं काही कॉन्ट्रॅक्ट असू शकतं. हे जेव्हा त्यांना कळलं ना तेव्हा त्यांना मोठा शॉक बसला होता आणि कॉन्ट्रॅक्ट सिस्टमचं त्यांना ऐकून ना त्यांना किती त्रास झाला ते मला एकट्याला माहिती आहे. आणि त्यांचाही नाविलाज होता, त्यांनाही त्यांच्या बाबांना वाचवायचं होतं. आणि हे सगळं बाहेरून तन्वी ऐकत असते. मी सांगतो, इथे कोणी कोणाचा गैरफायदा घेतलेला नाही आहे मम्मा. कुसुमताई म्हणते, हे बघ सायली, बाप बापाचं काम करतोय आणि नवरा त्याचं बायकोवरचं प्रेम दाखवतोय. दोघंही आपापलं कर्तव्य पार पाडतात आणि तू काय करतेस? तू आता पुढाकार घ्यायला हवास. हे बघ, अर्जुनचा अंत पाहू नकोस आणि तुझ्या प्रेमाखातर ना त्याने सगळा अपमान सहन केलेला आहे, पण शेवटी तो पण माणूसच आहे ना. अर्जुन म्हणतो, कारण सिच्युएशन अशी होती की आम्हाला ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करावं लागलं. कल्पना म्हणते, का? तुझे बाबा जेलमध्ये होते? आहे, माझा फ्युचर धोक्यात होता. मम्मा, अगं तुम्ही सगळ्यांनी त्या तन्वीशी ठरवून टाकलं होतं. तुम्ही एकदा तरी माझ्या मनाचा विचार केला का? मला हे दिसत होतं की मी आणि त्या अजिबात कम्फर्टेबल नाही आहोत या रिलेशनसाठी. मला तिच्याशी लग्न करायचं नव्हतं मम्मा. तन्वीशी लग्न अवॉइड करण्यासाठीच मी हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम केलं होतं. ज्या कॉन्ट्रॅक्टच्या मागे हे कारण होतं? हो मम्मा, कारण तुम्ही जुन्या प्रतिमा आत्याला दिलेल्या वचनात अडकला होता आणि तुम्ही सगळे मला प्रेशराइज करत होता की तू तन्वीशीच लग्न करायचं. आणि तेव्हा मला हा गोल्डन चान्स वाटला. मिसेस सायली माझ्याकडे मधुभाऊंची केस घेऊन आल्या आणि मी हे केलं. विश्वास ठेव मम्मा, चुकीच्या मुलीशी लग्न करून मला माझं आयुष्य खराब करायचं नव्हतं. अरे पण तन्वी तुझ्यासाठी कधीच चुकीची नव्हती. अर्जुन, आम्ही तुझ्या भल्याचाच विचार करत आलो आहे, पण तुला हे कधी कळलंच नाही म्हणून तू आम्हाला फसवलंस ना. अरे तुला जर का लग्नच करायचं नव्हतं तन्वीशी, मग तू आम्हाला विश्वासात का नाही घेतलंस? आमच्याशी का नाही बोललास? खूप वेळा बोलायचा प्रयत्न केला आहे मम्मा, पण तुम्ही कोणी ऐकून घेतच नव्हता. तुमच्यासाठी तन्वी तुमची आयडियल सून होती, तेव्हा काय आत्तासुद्धा तुम्हाला ती आयडियल सूनच वाटते. तुम्हाला कोणालाही एक गोष्ट कळत नाही आहे, त्या मुलीचं मन काळं आहे. अर्जुन, तुला अजून ती मुलगी कळलेली नाही आहे. तन्वीच्याबद्दल गैरसमज करून घेतलेस आणि अख्ख्या घराला दुःखात लोटलेस.
मम्मा ट्रस्ट मी, तुम्हा सगळ्यांना त्रास झाला याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटतंय. मी तुम्हाला सगळ्यांना फसवलं, ही माझीच चूक झाली आणि हे मी कबूल करतोय मम्मा. आणि ही चूक फक्त माझी होती, फक्त माझी, आणि याची पूर्ण जबाबदारी मी घेतोय मम्मा. पण त्यात मिसेस सायलींचा काही दोष नव्हता. फक्त तन्वी मला माझ्या आयुष्यात नको होती म्हणून मी हे सगळं केलं मम्मा. म्हणजे मला नाकारण्यासाठी तू सायलीशी लग्न केलंस? इतका मोठा अपमान. आता तर मी तुझी माझ्यापासून सुटकाच होऊ देणार नाही. माझ्या मनाचा रंग काळा आहे का? उद्या हाच काळा रंग मी तुझ्या सायलीच्या आयुष्यात कसा पसरवते ना, ते तू बघतच राहशील. आता इकडे सायली मधुभाऊंसाठी आणि कुसुमताईसाठी चहा घेऊन येते आणि चहा देते. तेवढ्यात कुसुमताई म्हणते तुला पण चहा घेऊन ये ना. आणि ती चहा घ्यायला जाणारच असते, विचारच करत असते, तोपर्यंत बाहेरून मीडियावाल्यांचा आवाज गोंधळ आतमध्ये यायला लागतो. आणि मधुभाऊ म्हणतात हा कसला आवाज आहे, जरा पाहूया. आता मीडियावाले इथे बोलत असतात, सायली मधुकर नेमक्या कोण आहेत आणि त्यांचा अर्जुनशी काय संबंध आहे, हा संबंध कळला तर तुम्ही चक्रावून जाल. या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. आता हा सगळा जेव्हा गोंधळ उडालेला असतो तेव्हा सायली आणि मधुभाऊ वगैरे बाहेर येतात आणि बघतात हा सगळा गोंधळ. तेव्हा सायली खूप प्रश्नांची उत्तरं देते सुद्धा आणि त्यांना कन्व्हिन्स करते की तुम्ही असं जे काही बोलता आहे तसं काहीच नाही आहे. आणि ही बातमी तन्वी मोबाईलवरती पाहत असते आणि तेव्हाच नेमकी कल्पना आणि आजी दोघीसुद्धा आलेले असतात. आणि तेव्हा कल्पना म्हणते काय बघतेस मोबाईलमध्ये, बघू तरी. तर ती म्हणते नाही, तुम्हाला हे सगळं सहन नाही होणार, तुम्ही नका हे सगळं पाहू. आणि ते सगळं हे मोबाईलवर पाहतात आणि त्या दोघीसुद्धा चक्क होतात. आणि यानंतर ते हे ऐकून बघून शॉक होतात. आता इकडे जो गोंधळ उडालेला असतो मीडियावाल्यांच्या समोर, तेव्हा ते चाळीतले म्हणतात असं सायली करणे शक्यच नाही आहे आणि या कॉन्ट्रॅक्टबद्दल तिला काही माहितीच नसेल किंवा सायलीला आपलं त्या अर्जुननेच फितवलं असेल, असं सगळं बोलणं चालू असतं. सायली तर इकडे मीडियावाल्यांना सांगत असते की अर्जुनचं आणि माझं नातं पवित्र आहे आणि त्याला तुम्ही कलंक लावू शकत नाही. तेवढ्यात तन्वी इकडे भडकवत असते. मधुभाऊला आणि सायलीला काहीच फरक पडत नाही आणि त्यांना असं वाटत असेल की यांची आबरू जायला हवी. कल्पना म्हणते पण ही गोष्ट मीडियापर्यंत गेली कशी? तन्वी म्हणते अहो आपल्यावरती चिखल उडवायचं असेल म्हणून ही गोष्ट सायली स्वतःच्या स्वार्थासाठीच हे करू शकते. आणि आजी म्हणते अगं पण कुठली मुलगी आपली स्वतःची इज्जत आबरू कशाला घालवेल. हा सगळा गोंधळ उडलेला असतो आणि त्याच्यात तन्वी आजीला आणि कल्पनाताईंना भडकवायचा प्रयत्न करत असते आणि इकडे तर सायली तोंड द्यायचा प्रयत्न करत असते मीडियावाल्यांना. आणि हा सगळा गोंधळ चालू असताना अर्जुनची तिकडून एंट्री होते आणि अर्जुन म्हणतो हा मीडिया इथे कसा आला आणि कोणाची परमिशन घेऊन इथे आले? तुम्ही अर्जुन सुभेदार ना? हो, ज्याच्या बायकोबद्दल तुम्ही नॉनसेन्स बोलताय ना तोच अर्जुन सुभेदार आहे मी. आणि हे असे घाणेरडे आरोप करताना तुम्हाला जरी लाज नाही वाटली का? अर्जुन त्यांना ओरडून समजवून घालवतो, हकलवतो. आणि तोपर्यंत इकडे तन्वी त्या दोघींना खूप भडकवत असते. म्हणते अर्जुन तिथे रोज जातो त्या चाळीमध्ये, हा पेडा आहे. आणि आता तर मीडियामध्ये सुद्धा पसरवलंय की त्याने आता अर्जुन सुद्धा चुकलाय आणि त्याने सायलीशी कॉन्टॅक्ट ठेवून सुभेदारांना यात अडकवलंय. ते अर्जुन अजूनही जातोय, हा आपला प्रॉब्लेम आहे. आपल्याला इतका त्रास होतोय ते अर्जुनला कळत कसं नाहीये, असं कल्पना म्हणते. आणि आजी म्हणते तन्वीला किती त्रास होत असेल या सगळ्या गोष्टींमधून आणि आपण तन्वीला ओळखू शकलो नाही ह्याचाच मला त्रास होतोय. आणि इकडे तर अर्जुन मधुभाऊंना हात जोडून म्हणतो मला माफ करा मधुभाऊ, आज माझ्यामुळे तुम्हाला नको नको ते ऐकावं लागलं, मला माफ करा. खरं तर मीडियापर्यंत या गोष्टी पोचायलाच नको होत्या पण ते खूप चुकीचं पोचलं त्यांच्यापर्यंत. मुद्दाम कोणीतरी फीड केलाय, मी त्याला शोधून काढेनच मधुभाऊ. मधुभाऊ म्हणतात झाली सगळी तुझी नाटकं करून, समाज काय म्हणेल या भीतीपोटी आजपर्यंत तुझ्याशी नीट वागत आलो. त्यात नसतानाही मकर संक्रांतीच्या कार्यक्रमात मी तुला सहभागी करून घेतलं. माफी मागण्यासाठी तोंडही उघडू नकोस. बघा बघा या माणसाचा हा खरा चेहरा आहे, असं मधुभाऊ सगळ्यांसमोर त्याला बोलत असतात. तुम्ही त्याला गुणी समजत होता ना, पण हा
मग लोक म्हणतात हा तर राक्षस निघाला, आपल्या चाळीत तर सभ्य लोक राहतात आणि पण याच्यामुळे आज आपल्या चाळीतल्या पोरीवर चिखल फेकला गेला. सगळे त्याला दोष देतात आणि मधुभाऊ हाताला धरून त्याला बाहेर काढतात. आणि यानंतर चाळीतले लोकसुद्धा त्याला मारायचा प्रयत्न करतात. आणि हा सगळा सीन चालू असताना सायलीला मधुभाऊ घरामध्ये घेऊन जातात आणि खिडक्या दरवाजे सगळं बंद करतात आणि सांगतात घराच्या बाहेर पडायचं नाही. आणि त्याला सुद्धा वॉर्न करून आलेले असतात की तू या चाळीच्या आतमध्ये यायचं नाही. त्यांनी चाळीचा गेट बंद केलेला असतो. हा सगळा सीन झाल्यानंतर अर्जुन चाळीचा गेट खोलायचा प्रयत्न करतो आणि त्याला चाळीतले लोक मारायला लागतात आणि तो कोणाचंही ऐकत नाही आणि तो भरपूर प्रयत्न करतो सायलीशी बोलायचा, सायलीला भेटायचा आणि मधुभाऊंना सुद्धा समजवायचा. हा इकडे सीन चालू असतो. तोपर्यंत तिकडे आता अर्जुनचे वडील येतात इकडे आणि अर्जुनची आई आणि आजी म्हणत असते असं का करतोय अर्जुन, मी तो व्हिडिओ पाहिला, मला आश्चर्य वाटलं, असं सगळं बोलणं चालू असतं. आता या मुलाला लगाम टाकलंच पाहिजे असं आजी म्हणते आणि यांच्यात काहीतरी चर्चा होते गुपचुपीत. सायली आणि अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्टच्या लग्नाबद्दल यांचं बोलणं चालू असतं आणि यामुळे आजीसुद्धा चिडते की हे असं काही झालेलं आहे का आणि म्हणून त्याने सायलीशी लग्न केलं, तन्वीशी करावं लागेल म्हणून तुमच्या वचनाखातर, असं काहीतरी बोलणं चालू असतं. आणि इकडे तर चाळीतले लोक त्याला बेदम मारत असतात. आणि यानंतर आजीची आणि त्याच्या आईवडिलांची चर्चा अशी चालू असते की त्याचं लग्न करूया आपण, कदाचित तन्वीशी लग्न करूया, असं काहीतरी चर्चा चालू असते. ते आपल्याला नंतरच्या भागामध्ये ते लोक दाखवतीलच. आणि आता इकडे बेदम त्याला मारत असल्यामुळे हा सांगत असतो की आमचं लग्न झालंय, मला सोडा, मला तिला भेटू द्या. आणि इकडे सायलीला सुद्धा खूप राग आलेला आहे आणि आता ती मधुभाऊंना म्हणते की मला वाटलं नाही की तुम्ही मला वडिलांचा दर्जा द्याल, सगळं कराल, पण तुम्ही माझ्या खुशीच्या आड याल असं मला वाटलं नव्हतं. ज्यांच्यावर मी सख्ख्या वडिलांपेक्षा जास्त प्रेम केलं ते असं काही वागू शकतील असं मला वाटलं नाही. ज्यांनी रस्त्यावरून उचलून मला घर दिलं, अन्न दिलं, तेच मधुभाऊ का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला प्रेम दिलं, नवीन आयुष्य दिलं. आज तेच आयुष्य माझं तुम्ही मातीत का लोळवताय मधुभाऊ? आता पुढचा सिरियलचा भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आत्ता पाहिलेल्या व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटू उद्या पुढच्या भागाबरोबर.